हा जो प्रश्न आहे अध्यक्ष महाराज नुसता एका व्यक्तीपुरता नाही। अध्यक्ष महाराज केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये नोकरी देतो हे तर नुसतं नौदलाचंच आहे, तोतया अधिकाऱ्याचा। असे तोतया अधिकारात केंद्र सरकारच्या अनेक विभागात नोकरी देणारी लोक महाराष्ट्रभर फिरतात आहेत। अनेक लोकांना फसवलेलं आहे। अनेक पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला याच्या तक्रारी आपल्याला मिळेल महाराष्ट्रातून काढल्यात तर। खरं तर आपण कायदे बनवण्यामध्ये एक्सपर्टच आता तुमचं सरकार काही पण कायदा करू शकतो बहुमताच्या आधारावर, पण या सगळ्या फसवेगिरी करणारी जी व्यवस्था आता महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे, असे तोतया अधिकारी बनून तरुण पोरांना मुलींना फसवतात आहेत। यांना तुम्हाला फक्त तुमचं पोलीस काय सांगतो तक्रार द्यायला गेला तर ठीक आहे, आम्ही तक्रार घेतो, आम्ही त्याला शोधतो, पण त्याच्यावर कारवाई आम्हाला करता येत नाही अशा पद्धतीचे पोलीस सांगतात। म्हणजे त्याला तात्पुरती अटक दाखवतात, त्याला तातडीने जमानत होते। आम्ही प्रश्नावर येतो ना, थोडंसं विस्तारात करायला लागेल की योग्यजी त्याला हे करतात। सीएम साहेबांना असं तर मी थोडक्यात सांगितलं असं, कारण सीएम साहेब लवकर कॅच करतात, तर त्यामुळे मी म्हणून त्याला शिकवत आहे। तो अध्यक्ष साहेब त्याला मला मदत ठोकतात म्हणून मी अध्यक्ष साहेबांना सांगितलं। मी आपणच उत्तर दिलं तर बरं होईल, कारण की हे महत्त्वाचा विषय आहे। कारण की या पद्धतीचे अनेक विभागात अनेक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे जे तोतया लोक आहेत त्यांच्या तक्रारी झालेल्या आहेत आणि तुमच्याजवळ कायदा नाही आहे। काय करू शकता तुम्ही? आत्ताच सांगितलं की आम्ही ते पैसे काढून मग देऊ, आम्ही वसूल करू। हे लोक भेटतच नाही आणि हे लोक फसलेली अनेक मुली आत्महत्या करतात, कारण की त्यांच्यावर पैसे नसतात, जमिनी विकून प्रॉपर्टी विकून त्यांना पैसे देतात। आणि म्हणून अशा या तोतया लोकांना व्यसन लावण्यासाठी त्यांना या तरुण पोरांना लुटणाऱ्या व्यवस्थेला कशी संपवता येईल ही भूमिका शासनाने स्पष्ट करावी। मुख्यमंत्री महोदय आपणच हा, कारण महत्त्वाचा प्रश्न आहे।